हॅलो. मला वाटते आजच्या काळामध्ये नोकरी मिळणे मुश्किल आहे. गव्हर्मेंट जॉब मुश्किल आहे. कारण की पॉप्युलेशन वाढत आहे, लोकसंख्या वाढली आहे आणि जागा पण हातावर मोजण्याइतक्या येतात. आणि मुलांची संख्या असते खूप सारी पेपर देण्यासाठी. त्यामुळे तेवढ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये एखाद्याचा निभाव लागणे हे खूपच मुश्किल आहे. आणि आजच्या तरुणाच्या मनामध्ये असा गोंधळ सुरू आहे की नेमकं करावं तरी काय. समाज म्हणतो की गव्हर्मेंट नोकरी करावी, पण तेवढा अभ्यास करूनसुद्धा कॉम्पिटिशन एवढं आहे की त्याला असं गोंधळल्यासारखं होतं, नेमकं करावं तर काय. आणि हा एक समाजातील मोठा प्रश्न आहे. तो त्याची वय निघत जाते आणि तो समोर एखादा उद्योगही सुरू करू शकत नाही. एक त्याला नोकरी पण मिळत नाही आणि तो एक कुठंतरी फसल्यासारखा आहे एखाद्या दलदलमध्ये. इथं निघणं त्याला खूप मुश्किल आहे आणि त्याची ही वेदना समाजाला समजायला पाहिजेत. पण समाज त्यांना टोमणे मारत असतो की याच्यानं नाही जमलं, एवढा हुशार होता, असा होता, तसं झालं. त्यांना काय माहीत की किती अभ्यास करावा लागतो, काय करावं लागते आणि किती मेहनत घ्यावं लागते एखादी जॉब करण्यासाठी, किती कॉम्पिटिशन असतो हे ज्याचं त्यालाच माहीत आहे. त्या विद्यार्थ्यांची कथा व्यथा काय आहे त्यांना माहीत नसते. पण उगाच समाज त्यांच्यावर बोट ठेवत असतो की तुम्ही असेच, तुम्ही तसेच, तुमच्यानं काय झालं. पण कधी आपल्यावर ते बघत नाही की तुमच्याच्यानं काय झालं, तुम्ही काय केलं आपल्या जीवनात. त्यामुळे समाजामध्ये विद्यार्थ्यांकडे पाहताना एक चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजेत. ते काहीतरी करतील हा विश्वास तो त्यांना असला पाहिजेत. आणि एक ना एक दिवस जरी सरकारी नोकरी नाही मिळाली तरी स्वतःच्या पायावर उभा होऊन तो एक मोठं काहीतरी करेल एवढं मात्र आशा आणि मात्र जिद्द त्या तरुणामध्ये आहे आणि ते असायला पाहिजेत. एवढं मात्र समाजाला समजायला पाहिजेत. बस आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. बघूया समोरच्या व्हिडिओमध्ये.